जळगाव जिल्ह्यातला केळी पीक विमा घोटाळा संदर्भातली एक बातमी समोर आली आहे। त्यामध्ये काहीतरी 44,000 हेक्टर जमिनीवर केळीची लागवडच केली नसताना त्यांना पीक विमा जो आहे अदा केल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात सर आपल्याकडे काय माहिती आहे, नेमकी आता काय कारवाई केली जाणार आहे? आपल्या इथे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत पीक विमा काढला जातो आणि त्याच्यामध्ये केळीच्या पीक विम्यामध्ये जवळपास 96,000 हेक्टरचा पीक विमा काढण्यात आला होता आणि त्यांच्याकडून आयुक्तालयाला सादर केलेल्या माहितीनुसार जवळपास 44,000 हेक्टरमध्ये केळी पिकाची लागवड दिसून येत नसल्याबाबतचा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे आणि त्यामध्ये जवळपास 1,70,000चा तो विमा असतो आणि जवळपास 57,000 रुपये त्याचं प्रीमियम भरण्यात येतं। त्यामध्ये शेतकरी हिस्सा, त्यानंतर राज्य हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा असे तिन्ही हिस्से असतात आणि ते सगळे मिळून 57,000 रुपये होतात। त्यामध्ये शेतकरी हिस्सा हा 8,500चा असतो आणि जवळपास ही पूर्ण रक्कम जी आहे ती 216 कोटींची होते। तर अशा प्रकारचा प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे। त्यांच्या सगळ्या ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींना आणि DSAO आणि इतर सर्व कृषी विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांना मी आज बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल। सर, ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बोगस प्रकरणं सादर केलेली आहेत त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे अशा सूचना देखील तुम्हाला कृषी आयुक्तांनी दिलेल्या आहेत? अशा प्रकारच्या लेखी सूचना आजपर्यंत प्राप्त नाही आहेत, परंतु आज जी मी बैठक बोलवली आहे आणि त्यांच्यासोबतही मी चर्चा करेल, माननीय कृषी आयुक्त साहेबांची पण चर्चा करून मग याच्यामध्ये पुढची कारवाईची दिशा आपण ठरवू। विमा हप्ता कोटीची जी रक्कम आहे सर शेतकऱ्यांनी जमा केलेली ती पण जप्त करण्यात आलेली आहे का सर? येस, आता सद्यस्थितीमध्ये ती 37 कोटींपर्यंतची रक्कम आहे। शेतकरी हिस्सा जो असतो प्रति हेक्टरी 8,500 रुपयांचा असतो आणि 44,000 हेक्टर्समध्ये मिळून ते 37 कोटीपर्यंतची जी रक्कम आहे ती आता सद्यस्थितीमध्ये जप्त करण्यात आली। सर, नेमकं कसं घडलं आहे सर? काही माहिती तुमच्याकडे आली का? कारण अशा पद्धतीने बोगस पीक विमे सादर केले गेलेले आहेत की ज्या ठिकाणी केळीच नाही आहे, तर काय कारणं वाटतं सर याची तुम्हाला? पीक विमा काढणं ही ऐच्छिक स्वरूपाची ॲक्टिव्हिटी असते। त्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि त्यामध्ये तपासणीअंती त्यांना जे सॅटेलाईट इमेजेस त्यांनी घेतल्या होत्या त्यामध्ये प्राथमिक जो अहवाल आहे त्याच्यानुसार ही परिस्थिती आहे। यामध्ये पुढील जो तपास होईल त्याच्यामध्ये ही परिस्थितीमध्ये ॲक्च्युअल शहानिशा जेव्हा करण्यात येईल त्यामध्ये काही तफावत येऊ शकते आकड्यांमध्ये, परंतु सद्यस्थितीमध्ये जो प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यामध्ये ही परिस्थिती आहे।